गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये आज डॉक्टर्स असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, एमआर असोसिएशनच्या वतीने कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच गांधी पुतळा चौक येथे 24 तासासाठी धरणे आंदोलनही करण्यात आले. तसेच कॅन्डल मार्चही काढण्यात आला आहे. तर यावेळी शहरातील डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरांचा बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. भीषण गुन्ह्याच्या तीव्र वेदना आणि तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज शहरातील डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज सर्वांनी यशवंत प्रोसेस ते शिवतीर्थ ते प्रांत कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून प्रांत अधिकारी मोसमी बर्डे चौगले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महात्मा गांधी पुतळा चौक येथे धरणे आंदोलनही करण्यात आले. यावेळी शहरातील डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोलकाता येथील शिकणाऱ्या डॉक्टर विद्यार्थीची तेथील काही स्थानिक युवकांनी तिचा बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या डॉक्टर असोसिएशन यांच्याकडून होत आहे. त्यासाठी आज शहरातील संपूर्ण बंद ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता आणि सुरक्षिततेच्या समस्यांवर लक्ष देण्याचे तातडीने गरजेचे आहे. इचलकरंजीतील सर्व डॉक्टर्स, एमआर व मेडिकल असोसिएशनच्या सर्वांनी निषेध व्यक्त केला. तसेच डॉक्टर्स सध्या सुरक्षित नाही, त्यांना सुरक्षा मिळावी या मागणीचा जोर सध्या डॉक्टर वर्गातून धरू लागला आहे. सध्या डॉक्टरांवर अत्याचार, तोडफोड, मारामारीच्या प्रकारात वाढ झाली. कोणत्याही रुग्णावर उपचार करताना रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर डॉक्टरलाच गृहीत धरले जाते व दवाखान्याची तोडफोड केली जाते. त्यामुळे डॉक्टरांच्या कायद्यात कडक अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शहरातील डॉक्टर्स, एमआर असोसिएशन, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सिस्टर, कंपाऊंडर असोसिएशनचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण जे डॉक्टर सर्व लोक या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत की सर्व डॉक्टरांची जी नॅशनल लेवलला जी संस्था आहे, ज्याला आपण इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणतो, त्या इंडियन मेडिकल असोसिएशननं ऑल ओव्हर इंडिया या घटनेचा निषेध करावा म्हणून हा बंद पुकारलेला आहे. परंतु या ठिकाणी मला एक अभिमानानं सांगावंसं वाटतं की जरी इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजे जे ॲलोपॅथीची ब्रँच आहे त्यांनी जरी डिक्लेअर केलेलं असलं तरी आज समाजामध्ये वेगवेगळ्या पॅथीचे डॉक्टरसुद्धा आहेत, ते सुद्धा हिरिरीने या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. याच्यातून या सर्वांना हेच दाखवून द्यायचं आहे की डॉक्टरांना प्रोटेक्शन मिळणं फार गरजेचं आहे. आणि इवन आमच्या या संपामध्ये बाकीचे सुद्धा असोसिएशन जे नॉन मेडिको आहेत, पॅरामेडिकल आहेत, हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचीसुद्धा या पाठीमागची हीच भावना आहे आणि ही भावना गव्हर्नमेंटपर्यंत की ज्या अथॉरिटीज आहेत, ज्या अथॉरिटीज हे सगळं कंट्रोल करत असतात यांच्यापर्यंत पोचावी हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. कलकत्ता या ठिकाणी लेडीज डॉक्टरवरती अमानुषपणे अत्याचार करून तिचा मर्डर करण्यात आलेला आहे. तर ही जी घटना घडलेली आहे ती खरोखरच म्हणजे सेवेमध्ये डॉक्टर असताना सुद्धा कुठल्याही गोष्टीचा त्याच्यामध्ये शहानिशा न करता एका मॉबनं अतिरेक करून ही घटना घडलेली आहे आणि त्याच्यानंतर इव्हन हॉस्पिटल सुद्धा फोडलेलं आहे. तर त्या घटनेचा निषेध करण्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाचा दुसरा भाग हा कॅन्डल मार्च पण आहे, इव्हन धरणं आंदोलन पण आम्ही करणार आहोत. आणि या घटनेचा हा वरच्या अथॉरिटीने सिरियसपणे विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे.